नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। लोक नेता दीबा पाटिल, इनका नाम नई मुंबई अंतर्राष्ट्रीय विमानतल को देने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने प्रस्ताव मंजूर कर केंद्र सरकार को भेजा है, जिसके तहत दीबा पाटिल इन्हें मानने वाले हर एक नेता ने अपना वोट डॉक्टर श्रीकांत शिंदे इन्हें दे। यही दीबा पाटिल इन्हें असली श्रद्धांजलि है, ऐसा आह्वान लोक नेता दीबा पाटिल इनके सुपुत्र अतुल पाटिल इन्होंने किया है। अखिल भारतीय आगरी समाज परिषद और लोक नेता दीबा पाटिल अंतर्राष्ट्रीय विमानतल समिति की ओर से कल्याण लोकसभा के महायुति के उम्मीदवार सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इन्हें जाहिर समर्थन दिया है, जिसके बाद डोंबिवली यहाँ प्रतिक्रिया देते वक्त अतुल पाटिल इन्होंने यह आह्वान किया। आगरी समाज को एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इनका हमेशा समर्थन मिला है, ऐसा उन्होंने कहा। इस समय अखिल भारतीय आगरी समाज परिषद के अध्यक्ष दशरथ पाटिल, लोक नेता दीबा पाटिल, अंतर्राष्ट्रीय विमानतल समिति के अध्यक्ष अतुल पाटिल, आगरी समाज के ज्येष्ठ नेता रामशेठ ठाकुर, गुलाब वजे, विनोद म्हात्रे, दशरथ भगत, बंडू पाटिल सहित आगरी समाज के मान्यवर और नेता उपस्थित थे। आगरी समाज के समर्थन से डॉक्टर श्रीकांत शिंदे तीसरी बार सांसद के तौर पर चुनकर आएंगे, ऐसा विश्वास इस समय आगरी समाज के नेताओं ने व्यक्त किया है। आमचे अखिल भारतीय आगरी समाज परिषद म्हणून आहे आणि त्या अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष आमचे नेते दशरथदादा पाटील म्हणून आहेत। आम्ही लोकनेते स्वर्गीय दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समिती नेमलेली आहे, ज्याच्यामार्फत आम्ही एक ह्या विमानतळाला स्वर्गीय दीबा पाटील साहेब नाव यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव द्यावं, यासाठी मधल्या कालावधीमध्ये अतिशय चांगलं मोठं असं आम्ही आंदोलन उभं केलं। सुरुवातीच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे सरकार जे आहे हे नाव द्यायला तयार नव्हतं। त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आपले ते माननीय मुख्यमंत्री झाले, त्यांनी एका दणक्यात ताबडतोब सर्वसंमतीनं हा ठराव नुसता पास नाही केला, तर विधानसभेत सुद्धा बहुमतानं मंजूर करून घेतला। हे सर्व आमचं आगरी समाजाचं मेन काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे झालेलं आहे। त्याचे पुत्र आणि एकंदरीत सर्व जे पाहायला गेलात तर पूर्ण शिवसेना जी आता मान्यताप्राप्त शिवसेना म्हणतोय, त्या शिवसेनेनं मला पाठिंबा दिला, भाजपचे फडणवीस साहेबांनी पाठिंबा दिला, अगदी अजितदादांनी पाठिंबा दिला आणि सर्वांनी यांनी सर्व पक्षीय जे होतं त्यातले बहुसंख्य पक्ष जवळजवळ आमच्याकडं सुद्धा आता 21 ते 22 पक्ष या महायुतीमध्ये आहेत आणि ह्या महायुतीमार्फत आम्हाला चांगलं मजबूत असं आम्हाला पाठबळ दिलं। फक्त विमानतळाचं नाव देण्यापुरतं नव्हे, तर या विमानतळ परिसरामध्ये आणि हे आपल्या कोकणपट्टीमध्ये जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता दणकटपणानं जाहीर पाठिंबा आणि जाहीर प्रयत्न करण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीनं केलेलं आहे। तर या महायुतीमार्फत आज या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे नेते खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब हे निवडणुकीला उभे राहिलेत। आम्ही आमचं कर्तव्य समजतो की त्यांना पाठिंबा देणं। आमचं सर्वांचं मत आहे की आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला हे नाव मिळवून दिलं आहे आणि आज आमच्या आगरी समाजाकरता सर्व अखिल भारतीय आगरी समाजाला म्हणतो ना, तर त्याच्याकरता खरं जोर आम्हाला मिळाला असेल तर एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब यांच्यामुळे मिळालेलं आहे। आणि म्हणून आम्ही काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून, आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्याकरता या मतदारसंघात, कल्याण मतदारसंघात आम्ही आलेले आहोत। आणि माझी दीबा पाटील साहेबांना मानणाऱ्या या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दीबा पाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यायला हवं आणि तीच दीबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल। व श्रीकांत साहेबांनी आपलं दीबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं कबूल केलं आहे, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुरावा देखील ते करत असतात। तर त्या दृष्टीने दीबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।